नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत 2 वेळा पेपर 3च्या लेखी अभ्यासक्रमाची किंवा सैद्धांतिक अभ्यासक्रमाची उजळणी केलेली आहे आणि आपल्याला माहितीच आहे की 23 एप्रिलपासून आपले HSC बोर्डाची परीक्षा सुरू होते. तत्पूर्वी 1 एप्रिलपासून विद्यालयामध्ये सराव परीक्षा होत आहे. त्यामुळं आता जे व्याख्यान आपली होणार आहेत ती जवळपास अंतिम स्वरूपाची व्याख्यान असतील. सध्या आपण बीज अथवा बियाणे विपणन या पाठातील भाग 3 अंतिम भागाची उजळणी करत आहोत आणि आजच्या भागामध्ये संपूर्ण पाठ आपण उजळणीचा संपवणार आहोत. कालपर्यंत आपण जी विविध प्रसिद्धी माध्यम होती त्यांचा अभ्यास पाहत होतो आणि त्यामधला पुढचा माध्यमाचा प्रकार तो म्हणजे व्यक्तिगत किंवा वैयक्तिक माध्यमे याकडे आज आपण वळणार आहोत. व्यक्तिगत माध्यमामध्ये पहिलं महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिगत पत्र किंवा वैयक्तिक पत्र लिहिणं. जे आपले संभाव्य ग्राहक असतात त्या ग्राहकांना आपल्या उत्पादनाबद्दलची माहिती देण्यासाठी अशी व्यक्तिगत पत्र आपल्याला लिहून पाठवता येतात. समान मजकुराची व्यक्तिगत पत्र तयार केली जातात आणि त्या संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावरती ती पत्र पाठवता येतात. अशा जाहिरातीमध्ये ग्राहकाचे स्थान, ग्राहकाचे विचार किंवा त्याची आवड निवड या सर्वांचा संदर्भ त्यात येत असल्यामुळं आपल्याला ही जाहिरात प्रभावी पद्धतीनं वापरता येते किंवा त्याची ही जी जाहिरात आहे ती प्रभावी ठरते. त्यानंतर दुसरं म्हणजे परिपत्रक. प्रत्येक ग्राहकास स्वतंत्र पत्र लिहिण्याऐवजी एकाच मजकुराची परिपत्रके छापायची आणि ती टपालाद्वारे किंवा पोस्टाद्वारे किंवा वैयक्तिक कामगार नेमून आपण पाठवू शकतो आणि त्या शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे भेटवस्तू. जे आपलं उत्पादन असेल त्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी विविध कंपन्या आपल्या उत्पादनाची माहिती असलेल्या डायऱ्या असतील किंवा घड्याळं असतील किंवा दिनदर्शक असतील यासारख्या भेटवस्तू त्या आपल्या ग्राहकांना देतात आणि आपल्या उत्पादनाची जाहिरात करतात. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे नमुना वाटप. तर उत्पादक आपल्या वस्तूचे नमुने ग्राहकांना पाठवून ती वस्तू लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करतात. मग कोणताही नमुना असेल, तुमचं उत्पादन ज्या स्वरूपाचे बियाण्याचे नमुने तुम्ही पाठवू शकता, खताचे छोटे नमुने पाठवू शकता, कीटकनाशक औषधांचे नमुने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकता आणि आपल्या उत्पादनाची माहिती त्या आपल्या ग्राहकापर्यंत, अर्थात आपला शेतीविषयीचा ग्राहक म्हटलं तर शेतकरी, तर शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला असे विविध नमुने पाठवून आपल्या उत्पादनाची जाहिरात त्या ठिकाणी करता येते. तर अशा पद्धतीनं व्यक्तिगत किंवा वैयक्तिक माध्यमं आपल्याला प्रसिद्धीसाठी किंवा प्रसिद्धी माध्यम म्हणून वापरता येतात. आता त्यानंतरचा जो उपघटक आहे तो उपघटक आपण पाहणार आहे. त्या उपघटकाचं नाव आहे बीज विक्रीनंतरचे कार्य किंवा यालाच म्हणतो आपण बीज विक्री पश्चात सेवा. जो आपला वितरक आहे त्या वितरकाचं काम केवळ बियाणे विक्री करणंच असं असतं नाही, तर बियाणे विक्री केल्यानंतर त्या संदर्भात ज्या काही अडीअडचणी येतात किंवा ते बियाण्याच्या लागवडीच्या संदर्भात, त्या पिकाच्या लागवडीसंदर्भात जी मशागतीची कामं असतील किंवा जे तांत्रिक अडचणी असतील त्या अडचणी दुकानदारानं किंवा त्या वितरकानं सोडवणं गरजेचं असतं. थोडक्यात बीज विक्रीनंतर शेतकऱ्यांना सेवा द्यायची असते. ती सेवा म्हणजे विक्री पश्चात सेवा किंवा त्याला विक्रीनंतरचे कार्य असं सुद्धा आपण म्हणूया. यामध्ये शेतकऱ्यांना माहिती किंवा ज्ञान पुरवण्यावरती प्रामुख्यानं भर दिला जातो. तुम्ही जे बियाणे विकणार आहात, ज्या पिकाचं, ज्या पिकाच्या जातीचं, जे औषध विकणार आहात, जे खत विकणार आहात त्या संदर्भात शेतकऱ्यांना सर्व प्रकारची माहिती देणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ बियाणं दिलं तर बाबा किती प्रमाण वापरलं पाहिजे, उगवणीचं प्रमाण साधारण किती दिवसांनी किती टक्के असल्यानंतर त्याचा आपल्याला जास्त फायदेशीर ठरेल, कधी त्याची नांग्या भरण्याची कामं करावी लागतील का किंवा विरळणीची कामं करावी लागतील का,
त्याच्यानंतर मग पीक उगवल्यानंतर पिकाच्या लागवडीसाठी लागणारे विविध जे लागवडीची तंत्रज्ञानाची जी कामं असतात ते या कामाविषयीची माहितीसुद्धा शेतकऱ्यांनी दिली आणि एकदा का शेतकऱ्याला कळलं की आपल्याला या अशा वितरकाकडून अतिशय योग्य मार्गदर्शन मिळत असेल तर त्याचा उपयोग तुमच्या बियाण्याची खप किंवा विक्री वाढवण्यासाठी होतो, तुमच्या दुकानाची जाहिरात किंवा प्रसिद्धी होण्यासाठी सुद्धा आपल्याला होतो. शेतकऱ्याने बियाणं कुठून मिळवावं, कसं मिळवावं, विक्रेत्यापासून होणारी जी फसवणूक आहे ती कशी टाळावी याची सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला द्यायची असते. केवळ अधिकृत विक्रेत्याकडून किंवा मोहरबंद बियाणंच घेण्याविषयीची माहिती त्यांनी त्याला दिली पाहिजे. शेतकऱ्यांना वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन त्यांनी केलं पाहिजे, कारण बीज उत्पादनामध्ये आणि साध्या पिकाच्या लागवडीमध्ये फार मोठं अंतर असतं. बीज उत्पादनामध्ये जे तत्त्व असतात ती तत्त्व शेतकऱ्यांना बहुतांशी माहीत नसतात. त्याची माहिती या वितरकाने करून देणं गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, बीज विक्रीनंतर किंवा विक्री पश्चातची सेवा असते. त्यानंतरचा आपला जो उपघटक आहे, जो या बीज विपणनाच्या अंतिम भागातला आपण पाहणार आहोत, तो म्हणजे बीज विपणनावर परिणाम करणारे घटक. विपणन किंवा विक्री यावरती परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत त्याविषयीची थोडक्यात माहिती आपण या घटकांतर्गत या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्याने महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे ठोक किंवा सुस्पष्ट धोरण, कारण सुस्पष्ट धोरणामुळेच बियाणे उद्योगाचा विकास करता येतो. बियाणे उद्योगाचं जे धोरण आहे ते धोरण तंतोतंत असलं पाहिजे, त्याची तत्त्व निश्चित असली पाहिजेत. शासकीय, निमशासकीय आणि खाजगी अशा अनेक प्रकारच्या संस्था आहेत, अनेक प्रकारचे विभाग आहेत, त्यांचे कार्य आणि जबाबदाऱ्या आहेत. याचं निश्चितीकरण केल्याशिवाय बीज विपणनावरती चांगला परिणाम होणार नाही. चांगलं बीज विपणनासाठी या सर्वांची जबाबदारी कक्षित करावी लागते, कार्य कक्षित करावी लागतात. त्यानंतर दुसरा जो घटक आहे जो बीज विपणनावर किंवा विक्रीवरती परिणाम करतो तो म्हणजे सुपरिचित आणि चांगल्या उगवणाऱ्या जातींची उपलब्धता. तर विविध पिकांच्या नवीन चांगल्या जातीचं किंवा वाणाचं बियाणं शेतकऱ्यांना मिळवलं पाहिजे आणि ती केवळ पेरणीच्या योग्य वेळ अगोदर शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं सुद्धा पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला बीज विक्रीवरती परिणाम त्या दृष्टिकोनातून होऊ शकतो. पुरेसे बीज उत्पादन पाहिजे, साठवण व्यवस्था चांगली पाहिजे, परीक्षणाच्या सोयी सुद्धा उत्तम पाहिजेत. ह्या सर्व बीज विक्रीवरती परिणाम करतात. तर विक्रीसाठी लागणारं जे बियाणं आहे त्याचं पुरवठा करून ते त्या दृष्टिकोनातून योग्य उत्पादन अगोदरच केलं पाहिजे. बियाण्याची साठवण व्यवस्था योग्य असली पाहिजे. साठवण्याच्या ठिकाणीच परीक्षणाच्या सोयी चांगल्या असल्या पाहिजेत की जेणेकरून शेतकऱ्यांना पुढे उगवणीच्या संदर्भात किंवा इतर कोणत्याही संदर्भात अडचणी येणार नाही. तेव्हा बियाचा दर्जा तपासण्याच्या ज्या व्यवस्था आहेत त्या आपल्याला साठवणीच्या ठिकाणी करता येतात. त्यानंतर अधिकृत अथवा शासकीय बियाणे कार्यक्रम. बीज पुरवण्याची सोय अगदी लहान शेतकऱ्यांपर्यंत करायची असेल आणि शेतकऱ्याला बाजारावरती माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांचे, वेगवेगळ्या वितरकांचे, मग किरकोळ वितरके असतील, ठोक वितरके असतील, या सर्वांचं जाळं शासकीय पातळीवर निर्माण झालं पाहिजे आणि त्यापासून त्या जाळ्यांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत माहिती वितरित झाली पाहिजे. त्यानंतर मागणीचं पुरवठा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त झालेलं बियाणं शेतकऱ्याला त्या कोठारातून माघारी पाठवावं लागतं किंवा मुख्य कार्यालयाकडे परत पाठवावं लागतं. त्याचा परिणाम मग त्या वाहतुकीचा परिणाम त्या बियाच्या जिवंतपणावरती होतो. ते पुन्हा वापरणं म्हणजे पुन्हा ते शेतकऱ्यांना अडचणीत आणण्यासारखं असतं. म्हणून बियाण्यांचे योग्य पुरवठा करून गरजे इतक्याच बियाचं उत्पादन केलं पाहिजे आणि गरजे इतकंच बियाणं ज्या त्या विभागामध्ये उपलब्ध करून दिलं पाहिजे, जेणेकरून जादा झालेल्या बियाण्याची विल्हेवाट लावण्याची आवश्यकता लागणार नाही. आता कोणत्याही बाबतीमध्ये तुमच्याकडे कौशल्य असेल तर त्या गोष्टीचं जास्तपैकी खप होऊ शकतो. बियाण्याचे जर तुम्हाला खप वाढवायचं असेल, विक्री वाढवायची असेल तर तुमच्याकडे विपणन कौशल्य असलं पाहिजे. नाही विपणन कौशल्यासाठी शेतकऱ्यांच्या गरजा काय आहेत, शेतकऱ्याच्या मागणीचं स्वरूप काय आहे, बियाण्याची योग्य किंमत ठेवली पाहिजे किंवा रास्त किंमत ठेवली पाहिजे याविषयीची माहिती सगळी प्राप्त असली पाहिजे. त्या भागात असलेल्या अनेक जे स्पर्धक विक्रेते असतात त्यांची माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. वाहतूक आणि साठवण व्यवस्थासुद्धा बीज विपणनाला अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे आणि बीज गुणवत्तेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी साठवणुकीची व्यवस्था योग्य असली पाहिजे.
साठवणुकीसाठी जे कोठार आहात ते अतिशय शास्त्रीय पद्धतीने बांधलेलं असावं. त्या ठिकाणी योग्य पद्धतीने कामगारांची नियुक्ती असावी आणि साठवणीमध्ये सर्व प्रकारच्या काळज्या तिथं घेतल्या पाहिजेत. सुरक्षित साठवणुकीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बियाण्याला किडी कीटक रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये साठवणीमध्ये, म्हणून त्यासाठीचे योग्य उपायसुद्धा त्या ठिकाणी आपण केले पाहिजेत. तीच पद्धत अगदी वाहतुकीच्या बाबतीत सांगता येईल. वाहतुकीची व्यवस्था इतकी सुलभ असावी की त्या व्यवस्थेमुळं विपरीत परिणाम तुमच्या बियाण्याच्या क्वालिटीवर किंवा गुणवत्तेवर झालेला नाही पाहिजे. बियाण्याचं स्वरूप हा सुद्धा विपणनात महत्त्वाचा घटक असतो, कारण बियाणे तुम्हाला माहिती आहे हा नाशवंत घटक आहे आणि ठराविक काळच ते जिवंत राहू शकतं किंवा जिवंत राहून उगवून राहण्याची जी क्षमता असते, त्याची येण्याची जी क्षमता असते उगवून, ती काही काळच अबाधित राहत असते. मग असा नाशवंत घटक हाताळताना त्याची हाताळणीसुद्धा योग्य असली पाहिजे, अन्यथा त्याला जर काही भौतिक हानी पोचली तर त्याच्या उगवण क्षमतेवर उगवण शक्तीवरती नक्कीच परिणाम होतो. आता गुणवत्ता नियंत्रण कार्यक्रम हा सुद्धा महत्त्वाचा घटक बीज विपणनावरती परिणाम करतो. बियाण्याची गुणवत्ता जी आहे आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे राहण्यासाठी सक्षम आणि कायदेशीर यंत्रणा असली पाहिजे. योग्य वेळी योग्य ठिकाणी बियाचं उत्पादन होत असताना, बियाणं साठवणीत असताना, बियाणं विक्री व्यवस्थेमध्ये असताना त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायदेशीर सनदशीर अशी यंत्रणा त्या ठिकाणं असली पाहिजे. त्यानंतर प्रसिद्धी. तुमचं बियाणं किंवा एखाद्या पिकाची जात वाण याची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केल्याशिवाय विक्रीमध्ये वाढ होत नाही. तर प्रसिद्धीसाठी वेगवेगळी माध्यमं कोणती वापरायची आपण यापूर्वीच पाहिलेले आहेत. व्यक्तिगत माध्यम असतील, बाह्य माध्यम असतील, प्रक्षेपण माध्यम असतील, छापील माध्यम असतील, या सर्व माध्यमांचा योग्य समन्वयाने वापर करून तुम्ही जर तुमच्या बियाण्याला किंवा त्या वाणाला प्रसिद्धी दिली तर त्याचा खप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. त्यानंतर आता प्रोत्साहन द्यायचं असेल, वितरकाला प्रोत्साहन द्यायचं असेल तर काही आर्थिक बक्षिसं ठेवण्याची योजना असते. बहुतेक कंपन्या ही योजना अंमलात आणतात की विशिष्ट काळामध्ये विशिष्ट इतक्या उद्दिष्टापर्यंत जर तुम्ही बियाण्याची विक्री केली, खप केला, तर त्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन वाढावं म्हणून, तुमचे उत्साह वाढावा म्हणून, वितरकांचा उत्साह वाढावा म्हणून त्यासाठी आर्थिक बक्षिसाच्या योजना असतात. काही पर्यटनासाठीच्या योजना असतात. अशा अनेक प्रकारची बक्षिसं ठेवून तुम्हाला त्या ठिकाणी बियाण्याचा खप वाढवता येतो. आता या ठिकाणी एक कॅप्शन आपण दिलेलं आहे. त्या कॅप्शनमध्ये काय म्हटले पहा. महाबीजद्वारे राज्यातील शेतकऱ्यांची बियाण्याची गरज निर्धारित व अनुमानित करून राज्याच्या कृषी आयुक्तालय स्तरावर कृषी विद्यापीठे, महाबीज कृषी महामंडळाद्वारे राज्यात बीजोत्पादन कार्यक्रम आपल्याला राबवतात. तर त्या विविध संस्था ज्या आहेत त्यांच्यामार्फत आपण हा बियाणे कार्यक्रम राबवू शकतो. आता बीज उत्पादनासाठी जो येणारा खर्च आहे तो 3 मोठ्या विभागात विभागलेला असतो आणि साधं जे पीक आपलं आहे ते साध्या पिकापेक्षा तुम्हाला माहिती आहे बीज उत्पादन पिकासाठी विशिष्ट अशी आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि ही काळजी घेण्यासाठी त्याला अतिरिक्त खर्च आपल्याला करावा लागतो. साधं अन्नधान्याचं पीक जे व्यापारी पीक म्हणून आपण लागवड करतो त्यापेक्षा बीज उत्पादनाच्या पिकाला थोडीशी खर्च जो असतो तो खर्च जास्त तो साहजिकच, त्यामुळे त्याला बियाण्याला किंमतसुद्धा साध्या अन्नधान्याच्या पिकापेक्षा निश्चितच जास्त असते. तर हा जो 3 विभागात खर्च विभागला त्यापैकी पहिला जो खर्च आहे कोणता अतिरिक्त खर्च करावा लागतो किंवा जास्तीचा खर्च करावा लागतो तर बीज उत्पादनामध्ये लागवड किंवा मशागतीसाठी एक विशिष्ट प्रकारचा खर्च करावा लागतो. तर या खर्चामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बीज उत्पादन करत असताना पायाभूत बियाणे खरेदी करण्यासाठीचा खर्च मोठा असतो. साध्या उत्पादनासाठी तुम्हाला प्रमाणित बियाणे घेतलं जातं त्याची किंमत हे पायाभूत बियाण्याच्या किमतीपेक्षा कमी राहते. ज्या पद्धतीचं तुम्ही बीज उत्पादन करणार आहोत त्याच्या अगोदरच्या स्टेजचं बियाणं तुम्हाला लागवडीसाठी घ्यावं लागतं आणि ते थोडंसं खर्चिक राहतं. त्यानंतर बीज उत्पादनामध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारे लागवड करावी लागते. उदाहरणार्थ तुम्ही ज्वारीचं जर पीक अभ्यासलं तर 4 मादीच्या ओळी आणि 2 नराच्या ओळी आलटून पालटून पेराव्या लागतात. तर सभोवताली 4ही बाजूला नराच्या ओळी ह्या सीमा ओळी म्हणून पेरावं लागतं. यासाठी वेळ, कामगार ह्या सर्वच गोष्टी जास्त लागतात आणि त्यामुळं जो खर्च आहे तो खर्चसुद्धा वाढतो.
नंतर भेसळ काढण्यासाठीचा खर्च. साध्या पिकामध्ये तुम्हाला भेसळीवर ते फारसं लक्ष द्यायची आवश्यकता नसते, पण बीज उत्पादनामध्ये योग्य पद्धतीचं बियाणं ज्या पिकाचं आपण बियाणं बीज विक्रीसाठी ठेवणार आहोत त्या पिशवीमध्ये, त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही जातीचं, इतर कोणत्याही पिकाचं बियाणं किंवा इतर कोणताही अनावश्यक घटक त्यामध्ये जो भेसळ म्हणून गणला जातो तो त्या ठिकाणी असला नाही पाहिजे. आणि ही भेसळ काढी लागवडीपासून ते काढणी मळणीपर्यंत सतत आपल्याला भेसळ काढावी लागते आणि त्यासाठी मजूर लागतं आणि वेळही लागतो. तर आर्थिकही खर्च होतो आणि वेळेचाही खर्च त्या ठिकाणी होतो. मजुरांवरतीचा खर्च वाढल्यामुळं उत्पादनामध्ये खर्च वाढतो. काही विशिष्ट कामं प्रत्येक पिकासाठी करावी लागतात. जसं की मक्यामध्ये तुम्ही पाहिले, मक्याची कणसं खोडण्याचा प्रकार असेल किंवा काही असंख्य कामं असतात अशी की ज्याच्यामध्ये तुरे काढण्याचा खर्च असेल मक्यामध्ये, तर हा खर्च वेगळा राहतो. म्हणजे इतर साध्या पिकापेक्षा ह्याच्यामध्ये हा खर्च वाढतो. तुम्ही साध्या पिकामध्ये तुरे काढण्याचा प्रश्न येतच नाही, मात्र इथं तुम्हाला तुरे काढावे लागतात. त्यानंतर भेसळ काढण्यापूर्वी बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेकडून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या अवस्थेला तुमच्या शेताचं बीज उत्पादनाच्या पिकाचं निरीक्षण करावं लागतं. त्या निरीक्षणासाठीचा जो खर्च येतो तो खर्च शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चामध्ये वाढतो. बीज प्रमाणीकरण शुल्क, प्रमाणीकरण यंत्रमार्फत जी व्यवस्था आहे त्यासाठी आपल्याला काही फी द्यावी लागते, शुल्क द्यावं लागतं, त्याचाही याच्यामध्ये समाविष्ट असतो. आणि ह्या 6 घटकामध्ये समाविष्ट नसलेला खर्च, उदाहरणार्थ शेतकऱ्यांना द्यायचं प्रशिक्षणाचा खर्च. सर्वसाधारण शेतकऱ्याला बीज उत्पादनाची माहिती नसते, त्याला प्रशिक्षण द्यावं लागतं, त्यासाठीचा खर्च, मळणीचं खळं तयार करण्यासाठीचा खर्च, अशा असंख्य प्रकारचे खर्च हे पहिल्या प्रकारच्या हेडिंगखाली म्हणजे बीज उत्पादन लागवड आणि मशागतीसाठी जे खर्च येतात त्यासाठी आपल्याला करावं लागतं. आता दुसरा जो हेडिंग आहे, जे 3 प्रकारे आपण खर्च ठरवला होता त्यापैकी दुसऱ्या प्रकारचा जो खर्च आहे तर बीज उत्पादनामध्ये पिकाची काढणी करण्यासाठी, वाळवणी करण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी काही अतिरिक्त खर्च येतो किंवा काही जादाचा खर्च येतो. तर हा खर्च कोणता? तर विशिष्ट प्रकारे काढणीचा खर्च. उदाहरणार्थ सुरुवातीला ज्वारीचं पीक घेतलं तर सुरुवातीला नरवळी काढून त्याचं बियाणं तुम्हाला वेगळं ठेवावं लागतं. त्यानंतर मादिवळीची काढणी करायची, त्याची वेगळी मळणी करायची आणि मग ते बीज आपल्याला बियाणं म्हणून विकायचं असतं. तर अशा विशिष्ट प्रकारे काढणी करत असताना तुम्हाला खर्च वाढतो. बीज उत्पादन क्षेत्रात नाकारलेला जो भाग आहे, कारण लोळलेल्या पिकाची वेगळी काढणी करावी लागते. जो भाग नाकारला त्याची वेगळी काढणी करून त्याचं बी अन्नधान्य म्हणून वापरावं लागतं. तसंच काही लोळलेलं पीक असेल तर ते नाकारलं जातं आणि त्याची वेगळी काढणी करावी लागते आणि त्यासाठीचा खर्च या ठिकाणी वाढतो. साधं पीक सर्वसाधारण ओलाव्यापर्यंत वाळवून आपण ठेवतो, परंतु बीज उत्पादनाचं पीक विशिष्ट ओलाव्यापर्यंतच वाळवून ते ठेवावं लागतं. साधारणतः ॲव्हरेज पिकं 10 ते 12% ओलाव्यापर्यंत वाळवावी लागतात पिकाचं फायनल उत्पादन. आणि त्यामुळं त्या लागणारा जो खर्च आहे, वाळवण्यासाठी लागणारा जो खर्च आहे, कामगार खर्च असेल त्यासाठीचा आर्थिक भार जो आहे तो या प्रकारच्या गटामध्ये मोडतो. कणसाची वर्गवारी करण्यासाठी किंवा विसंगती दर्शक बाजूला काढण्यासाठीचा खर्च. उभ्या पिकामध्ये किंवा काढणीच्या वेळीसुद्धा आपल्याला कणसं बाजूला करावी लागतात. वेगळे गुणधर्म दाखवणारी जी कणसं असतात त्याला आपण विसंगती दर्शक कणसं असं म्हणतो. आणि ही कणसं आपल्याला बियाण्यामध्ये तुमच्या भेसळ होऊ नये म्हणून ती वेळोवेळी काढावी लागतात. आणि त्यासाठी जी वर्गवारी करावी लागते किंवा जी काढणी करावी लागते त्यासाठी सुद्धा आपल्याला मजूर नेमावं लागतं आणि त्यासाठीचा खर्च आपल्याला वाढतो. त्यानंतर अतिरिक्त वाहतूक करावी लागते बीज उत्पादनाच्या बाबतीमध्ये. साधं पीक तुम्ही शेतातून डायरेक्ट विकायला नेऊ शकता, तसं इथं नाही. शेतकऱ्याच्या घराकडं किंवा कोठारातून परत बीज प्रक्रिया केंद्राकडं, बीज प्रक्रिया केंद्राकडून परत विक्रीच्या ठिकाणी अशा पद्धतीने याची वाहतूक करावी लागते आणि या वाहतुकीसाठी जादाचा खर्च आपल्याला मोजावा लागतो. त्यानंतर बीज प्रक्रिया करत असतानाचं नुकसान. साठवणुकीमध्ये किंवा प्रक्रिया केंद्रामध्ये बियावर जी प्रक्रिया करत असताना बियाण्याचं बरंच मोठं नुकसान होतं. ती तुटफूट झालेलं बियाणं असतं, कमी ग्रेडचं नाकारलेलं बियाणं असते, सर्व बियाणं बाजूला करावं लागतं. त्यामुळं आपल्याला बरंच नुकसान सोसावं लागतं. अयोग्य आकाराचे आणि आकसलेले नाकारलेले बियाणे यांच्या विक्रीत होणारं नुकसान. आता इतर बियाण्याप्रमाणे सर्वसाधारणपणे अन्नधान्याचं पीक असतं, सरसकट आपण विकतो, पण इथं तसं होत नाही. त्याची वर्गवारी करावी लागते. मग आकसलेलं कमी वाढलेलं जे बियाणं असतं ते कमी खर्चात आपल्याला अन्नधान्यासाठी विकावं लागतं आणि त्यामुळं जे होणारं नुकसान आहे, जी तफावत आहे दरात मिळणारी,
त्या दराच्या तफावतीचं आपल्याला फार मोठं नुकसान त्या शेतकऱ्याला सोसावं लागतं. बीज विपणन मूल्य म्हणजे काय, तर बीज विपणन किंवा बाजार मूल्यामध्ये आपल्याला साधारणतः बियाणे साठवणुकीचा खर्च, बियाणे वाहतुकीचा खर्च, गुंतवलेल्या भांडवलावर द्यायचं व्याज, बीज वितरणासाठीचा खर्च आणि बीज विक्रीसाठी किंवा विक्रीच्या उठावासाठी लागणारा खर्च, या सर्व प्रकारच्या खर्चाचा समावेश हा बीज विपणन मूल्यामध्ये येतो. तर आपल्याला विक्रीपूर्वी बियाणं वेगवेगळ्या ठिकाणी विभागवार कार्यालय उघडून साठवून ठेवावं लागतं. त्या साठवणीच्या ठिकाणी वाहतूक करावी लागते आणि ह्या सर्व बाबीसाठी जे भांडवल आपण गुंतवलेलं असतं त्याचं व्याज शेतकऱ्याला मोजायचं असतं. प्रत्यक्ष बीजाचं वितरण किंवा वाटप करायचं असतं, ते वाटपाचा खर्च असतो, त्यापूर्वीच्या त्याच्या पॅकिंगचा खर्च त्यामध्ये असतो. बीज विक्री वाढीसाठी किंवा विक्रीचा उठावासाठी विविध माध्यमं आपल्याला वापरावी लागतात. ती माध्यमं यापूर्वीच आत्ता आपण पाहिलेली आहेत. त्यापैकी कोणतंही एक माध्यम तुम्हाला इथं वापरता येईल. प्रक्षेपण माध्यम असेल, छापील माध्यमं असतील, वैयक्तिक किंवा व्यक्तिगत माध्यमं असतील, ह्या कोणत्याही माध्यमाचा वापर करून तुमच्या बियाण्याचा खप वाढवण्यासाठी, विक्री वाढवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतो आणि त्यासाठीचा जो खर्च आहे तो सर्व खर्च बीज विपणन मूल्य किंवा बीज विक्री मूल्यामध्ये आपल्याला येतो. आता बीज उत्पादन मूल्य आपल्याला जर किमान पातळीवर ठेवायचं असेल, म्हणजेच बियाण्याची किंमत कमीत कमी ठेवायची असेल, तर त्यासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागतात आणि त्या उपाययोजना आपण ह्या कॅप्शनच्या स्वरूपामध्ये घेतलेल्या आहेत. तर ह्या उपाययोजना कोणत्या, तर किमान किमतीच्या पायाभूत बियाण्याचा वापर आपण बीज उत्पादनासाठी करायचा आहे. मग त्यामुळं काय होईल की उत्पादन खर्च कमी होईल. मशागतीची योग्य आणि चांगली कामं करायची आणि प्रत्येक काम जे निर्धारित वेळेत पूर्ण करून अनावश्यक खर्च टाळायचा. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तणाचा नायनाट केला तर त्यासाठीचा खर्च तो कमी येतो. मात्र तण वाढली आणि मग पिकाच्या वाढीवर फार मोठा परिणाम होतोच आणि तो काढण्यासाठी खर्चही मोठ्या प्रमाणात वाढतो. तर योग्य वेळी योग्य प्रकारची कामं केली तर उत्पादनावरचा खर्च आपल्याला कमी होतो आणि उत्पन्नावरील परिणामसुद्धा आपल्याला टाळता येतो. ही कामं चांगली असली पाहिजेत. गुणवत्तेचं बियाणं वापरलं पाहिजे. चांगल्या गुणवत्तेचं बियाणं आलं तर आपलं ते किडी कीटक रोगांपासून त्याचा बचाव होतो, त्यावरतीचा खर्च वाचतो आणि चांगल्या गुणवत्तेच्या बियाण्यापासून जे उत्पादन मिळतं त्याची गुणवत्तासुद्धा चांगली असते. त्यामुळे त्याला जे बाजारभाव आहे तो सुद्धा चांगल्यापैकी मिळू शकतो. त्यानंतर रोगट आणि आगंतुक भेसळ वनस्पतीचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने नायनाट करणे. रोगट वनस्पती अगदी वेळेतच आपण जर पाहिल्या, त्याचं निरीक्षण करून वरचेवर निरीक्षण करून क्षेत्राचं आणि योग्य वेळ अगोदरच रोगाचा मोठा प्रसार होण्यापूर्वी जर त्याचा नायनाट केला तर पुढील तोटा किंवा मोठं होणारं नुकसान हे टाळतं. भेसळ वनस्पतीसुद्धा त्यांच्याकडून बियाण्यामध्ये भेसळ होण्यापूर्वीच ते तुम्ही काढायच्यात. त्यांच्या वाढीचा वेग लहान असताना कमी असतानाच ते काढल्या तर त्याच्यावरचा खर्चसुद्धा आपल्याला कमी ठेवता येतो. बीज उत्पादनाच्या पिकाची पेरणी विहित वेळेत आणि विहित पद्धतीने केली पाहिजे. कोणतंही पीक विहित वेळेत पेरलं किंवा विहित पद्धतीने पेरलं तर त्याचा उपयोग आपल्याला चांगल्या उत्पादनात मिळू शकतो. म्हणजे त्याची गुणवत्ताही चांगली मिळते आणि त्याचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात मिळतं आणि मग शेतकऱ्याला फायदा होणारा जो असतो तो सुद्धा मोठ्या प्रमाणात राहतो. तर त्यासाठी आपल्याला पेरणी जी आहे योग्य वेळेत किंवा विहित वेळेत, ज्या ठरलेल्या वेळेत संशोधनांती त्या वेळेतच करणं गरजेचं असतं आणि पेरणीची पद्धतसुद्धा तीच ठेवली पाहिजे. आता खताचा वापर योग्य प्रमाणात करायचा, योग्य वेळी करायचा आणि योग्य पद्धतीने खतं द्यायची तर त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळू शकतो. तेव्हा खतं योग्य पद्धतीनेच वापरली पाहिजेत, योग्य वेळीच वापरली पाहिजेत याचंही भान आपण ठेवलं पाहिजे, जेणेकरून त्याचा उपयोग चांगला परिणाम होईल. खतं देण्यापूर्वी शक्यतो माती परीक्षण करणं कधीही चांगलं. त्यामुळे खतं टाकण्यासाठीचे खर्च घेण्यासाठीचा जो खर्च आहे, अनावश्यक खर्च आपल्याला टाळता येतो आणि उत्पादन खर्च आपल्याला नियंत्रणामध्ये त्या ठिकाणी ठेवायला उपयोग होतो. त्यानंतर बीज क्षेत्र निरीक्षण बीज प्रकारानुसार वेगवेगळ्या अवस्थाने करावं. ह्या अवस्था ठरलेल्या आहेत कोणकोणत्या अवस्थेला करावं की जेणेकरून आपल्याला बीजोत्पादनाची गुणवत्ता चांगली राखता येईल. मळणी आणि स्वच्छतेसाठी स्वच्छ आणि आधुनिक उपकरणांचा वापर करायचा आहे. मळणीपूर्वी किंवा काढणीपूर्वी जी आपण यंत्र वापरणार आहोत, जे अवजार वापरणार आहोत त्यांचा योग्य पद्धतीनं स्वच्छ करूनच वापर करावा की जेणेकरून त्याच्यामध्ये भेसळ टाळली जाईल आणि भेसळ नसेल तर मग आपल्या उत्पादनाला किंमत चांगली येईल.
काढणी आणि मळणीच्या वेळी तांत्रिक भेसळण्यासाठी टाळण्यासाठी योग्य उपाययोजना केली पाहिजे. खळं चांगल्या पद्धतीने बांधलेलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर एका वेळी एका खळ्यावर एकाच पिकाची तुम्ही काढणी किंवा मळणी केली पाहिजे. आणि एकदा मळणी केल्यानंतर ते खळं स्वच्छ करून मग दुसऱ्या पिकाची मळणी करावी, की जेणेकरून त्याच्यामध्ये भेसळ बियाण्याची होणार नाही. आता विविध कामं जी करायची असतात बीज उत्पादनामध्ये, त्यासाठी माहिती असलेले कर्मचारी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. अनुभवी किंवा तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची जर नेमणूक केली तर योग्य पद्धतीने ते काम होतं आणि मग आपल्याला अनावश्यक खर्च टाळता येतो. आता बीज विक्रीची जी किंमत ठरवायची असते, बियाण्याचा जो दर ठरवायचा असतो, तो दर कोणकोणत्या घटकावर अवलंबून असतो ते पाहणार. म्हणजे अंतिम जे खर्च आपला ह्याचा दर आहे बियाणे विक्रीचा, तो कशावरती अवलंबून असतो, तर तो दर एक म्हणजे निविष्ठी मूल्य. आता ह्या निविष्ठी मूल्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? बीज उत्पादकाला द्यायची रक्कम, बीज उत्पादकाला तुम्ही क्विंटल मागे किती दर देणार आहात, त्यानंतर बियाणं शेताकडून प्रक्रिया केंद्रावर असेल, प्रक्रिया केंद्रापासून विपणनाच्या ठिकाणी आणेपर्यंत वाहतूक करावी लागते, ते वाहतुकीचा खर्च, वाहतुकीपूर्वी बियाणं वेगवेगळ्या ठिकाणी साठवून ठेवावं लागतं, ते साठवणुकीचा खर्च, आणि मग प्रत्यक्षात वितरण किंवा वाटपाचा खर्च लागतो. ठोक व्यापाऱ्याचा नफा असेल, किरकोळ व्यापाऱ्याचा नफा हे आपल्याला ह्या किमतीमध्ये गृहीत धरावा लागतो. प्रसिद्धीसाठी किती खर्च येईल अंदाजे त्याचा समावेश ह्या किमतीमध्ये करावा लागतो. काही जोखीम खर्च असतात ते याच्यामध्ये विचारात घ्यावे लागतात. आणि मग मिळणारा निव्वळ नफा किती आपल्याला ठेवायचा, या सर्व घटकांचा वापर करून आपल्याला बियाण्याची अंतिम किंमत ठरावी लागते. आणि या सर्व घटकांना आपण निविष्ठा मूल्य असं म्हणतो. तर ह्या निविष्ठ मूल्यांचा वापर करून, या सर्व घटकांचा विचार करून आपल्याला अंतिम प्रति किलो बियाणं किती दराने विकलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. मात्र बियाण्याची किंमत इतकी वाजवी असावी की जास्तीत जास्त शेतकरी त्याच्याकडे आकृष्ट होतील. आपण मगाशीच पाहिलं की बियाण्याचा उत्पादन खर्च आहे, जर तुम्ही कमीत कमी ठेवला तर बीज विक्री मूल्यसुद्धा आपल्याला कमीत कमी ठेवता येतं. यानुसार बियाण्याची अंतिम किंमत ठरते. आता बियाण्याच्या अंतिम किमतीवर परिणाम करणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पुरवठा आणि मागणी. तुम्हाला माहिती आहे, वितरकाकडून जर बियाण्यासाठी मागणी जास्त असेल आणि आपल्याकडं बियाण्याची उपलब्धता जर कमी असेल तर मग बियाण्याला जास्त किंमत मिळते. मात्र मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला तर मग आपल्याला बियाण्याचा दर कमी करावा लागतो आणि कमी नफा मिळवावा लागतो. अशा पद्धतीनं पुरवठ्यानुसार आणि मागणीनुसार आपल्या बियाण्याची आपल्याला किंमत कमी जास्त करावी लागते. त्यानंतर इतर अन्नधान्याची किंमत आणि त्या वेळची काळानुरूप जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार किंवा परिणामसुद्धा बियाण्याच्या अंतिम किमतीवरती होतो. इतर अन्नधान्याची किंमत बाजारात कशी आहे ती पाहूनच तुम्हाला तुमच्या बियाण्याची किंमत ठरवावी लागते. नाही तर अन्नधान्याच्या तोट्यामुळे एखाद्या भागात धान्याची भाववाढ झाली असेल तर तुमचं बियाणंच अन्नधान्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. म्हणून अन्नधान्याच्या अन्नधान्यापेक्षा बियाण्याची किंमत नेहमीच जास्त ठेवली पाहिजे, की जेणेकरून बियाण्याचा उपयोग अन्नधान्य म्हणून झाला नाही पाहिजे आणि बियाण्याचा तुटवडा आपल्याला त्या दृष्टिकोनातून टाळता येईल. तर असे विविध घटक असतात जे अंतिम किंमत बियाण्याची ठरवण्यासाठी आपल्याला त्यांचा अभ्यास असावा लागतो किंवा त्यांचा वापर करावा लागतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हा जो पाठ आहे बियाणे विपणन, कृषी विपणनापेक्षा वेगळा पाठ आहे. कृषी विपणनामध्ये जनरल कृषी उत्पादनाच्या विपणनाची आपण माहिती घेतली आणि बियाणे विपणनामध्ये प्रामुख्यानं बीज विपणनाच्या बाबतीमधले आपण वेगवेगळे घटक यामध्ये अभ्यासलेले आहेत. यामध्ये बियाण्याच्या मागणीचं पूर्वानुमान करणे हा महत्त्वाचा घटक बघितला. बीज विपणन रचना आपण बघितली, त्यासाठी कोठाराची स्थापना करणे आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण बीज वितरणाच्या विविध पद्धती यामध्ये अभ्यासलेल्या होत्या. त्याच्यानंतर विक्री किंमत कशी ठरवली जाते त्याचा आपण केलं होता. बियाण्याचं अर्थशास्त्र आपण या ठिकाणी पाहिलं. असे विविध घटक जे सुरुवातीला 7 ते 8 घटक आपण आपल्या ह्याच्यामध्ये पाहिले, ते सर्व घटक विस्ताराने आपण आता या तिन्ही भागामध्ये पाहिलेले. बीज विपणनाचं भाग 1, भाग 2 आणि भाग 3 अशी 3 व्याख्यानं आपण केली. आणि मागच्या सुरुवातीच्या व्याख्यानामध्ये आपण 4 भाग केले होते आणि 4थ्या भागामध्ये आपण त्याचं स्वाध्याय पाहिलं होतं. पण आता वारंवार स्वाध्यायाची उजळणी करण्याची गरज नाही. उद्याच्या 1 तारखेपासून तुम्ही सरळ परीक्षेमध्येच आता ह्या बाबी पाहायच्या आहेत. प्रश्नपत्रिकेचं स्वरूपही यापूर्वी तुम्हाला मी सांगितलेलं होतं. यापूर्वी तुम्हाला चाचणी परीक्षा
आणि अंतिम परीक्षा कशा पद्धतीची असते यासाठीच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सरावासाठी दिल्या होत्या. अनेक विद्यार्थ्यांनी त्या सरावासाठी दिलेल्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत आणि आता मूळतः शाळेमध्ये पहिल्यांदाच आपण हे फिजिकल पद्धतीनं समक्ष ऑफलाईन पद्धतीनं आपण परीक्षा सरावाची घेतो. 1 तारखेपासून या सर्व परीक्षांना, सर्व विषयाच्या परीक्षांना आपण उपस्थित राहू. त्यामुळं तुम्हाला वर्षभरात कोरोनामुळं तुम्हाला फारशा परीक्षा घेता आल्या नाहीत आम्हाला विहित मर्यादित वेळेत. जरी आम्ही तुम्हाला सरावाला दिले असले तर तुम्ही तुमच्या सवडीने त्या सोडवलेल्या असणार आहेत. विहित मर्यादित वेळेत आपल्याला ही परीक्षा सोडवण्यासाठी जो आपल्या लिखाणाचा वेग कसा आहे ते ह्या सराव परीक्षेतनं समजेल. आपलं पाठांतर किती झालेलं आहे, आपल्याला अवलोकन किती झालेलं आहे त्याचाही तुम्हाला अंदाज येण्यासाठी ही सराव परीक्षा उपयुक्त होईल. त्या दृष्टिकोनातून उरलेल्या दिवसामध्ये आपण चांगला अभ्यास करून 23 तारखेपासून होणाऱ्या HSC बोर्डाच्या परीक्षेसाठी उत्तम तयारी करावी हे त्यामागचं धोरण आहे. तर सारांश आपण थोडक्यात पाहणार आहोत या ठिकाणी. तर उत्पादक बियाणं जे आहे, उत्पादित बियाणे लागवडीसाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण बियाणे विपणन म्हणतो. तुम्हाला कृषी विपणन बघितलं होतं. उत्पादकाकडून उपभोक्त्यापर्यंत जो आपण माल पोहोचवतो त्याला कृषी विपणन म्हणतो. आणि अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रेत्या आपल्या उपभोक्त्यापर्यंत बियाणं म्हणजे शेतकऱ्यापर्यंत बियाणं पोहोचवण्यासाठी जी व्यवस्था असते त्याला आपण बियाणं विपणन असं म्हणतो. बियाण्या मागणीचं जर पुरवठा करून चालू किंवा पुढील हंगामात विविध पिकांच्या वेगवेगळ्या जातींचं बियाणं किती लागेल याचा जर अंदाज अगोदर आपण केला तर व्यापाराची रचना करण्यास आपल्याला मदत होते. अनावश्यक जादा झालेल्या बियाणाचा आपल्याला गरज पडत नाही, त्याची विल्हेवाट लावायची आवश्यकता लागत नाही आणि बियाण्याचा तुटवडाही टाळता येतो. या दृष्टिकोनातनं बियाण्याच्या मागणीचं पुरवठा करणं हे महत्त्वाचं असतं. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आपण जे विपणन आहे बियाण्याचं त्याच्या अनेक पद्धती बघितलेल्या आहेत. याच्यामध्ये शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडे ही बीज वितरणाची अतिशय पुरातन किंवा पारंपरिक पद्धत आहे. यामध्ये शेजारील शेतकऱ्याकडून उसनवारीनं किंवा परत देण्याच्या अटीवरती ते आपण बियाणे एकमेकाला शेतकरी देत असतो. सहकारी संस्थांमार्फत जी बियाण्याची विक्री होते ती सर्वात लोकप्रिय पद्धत आहे. हे आपण ह्यामध्ये शिकलेलो आहोत. कृषी विभागामार्फतही आपण करतो. काही शासकीय निमशासकीय संस्थांमार्फत बीज विपणनाने करतो. विपणन व्यवस्था वेगवेगळ्या पद्धतीने करता येते, परंतु सोपी आणि कार्यक्षम पद्धत म्हणजे मध्यवर्ती विपणन विभाग स्थापायचा, त्याला त्याची कार्य नेमून द्यायची आणि नंतर त्याच्या अंतर्गत विविध विभागामध्ये कार्यालय स्थापन करून वितरकांचं जाळं निर्माण करायचं आणि त्या जाळ्यामार्फत आपल्याला बियाण्याची विक्री करायची. ही सर्वात सोयीस्कर पद्धत. तर बीज वितरण वेळेत आणि सोयीस्कर होण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये आपल्याला महत्त्वाच्या ठिकाणी काही कोठार स्थापण्याची गरज असते. त्यासाठी व्यवस्थापनासाठी काही कर्मचारी त्या ठिकाणी नेमावा लागतो. मात्र यासाठीचा येणारा खर्च तुलनात्मकदृष्ट्या कमी असतो आणि साठवणीसाठी फार मोठ्या सोयी तिथं कराव्या लागत नसल्यामुळं अशा पद्धतीचे कोठार स्थापन करणं कधीही चांगलं. बियाणे विक्रीला चालना देण्याची विविध प्रकारची माध्यमं आपण पाहिली. छापील माध्यम असतील, प्रक्षेपण माध्यम असतील, बाह्य माध्यम असतील, व्यक्तिगत माध्यम असतील. याचा योग्य पद्धतीनं वापर करायचा आहे. वैयक्तिक ती वापरा किंवा त्याचा समन्वय करून सर्व प्रकारच्या माध्यमाचा वापर जर तुम्ही केला तर आपल्याला आपल्या बियाण्याचा खप वाढवता येतो. बियाणे विक्रीनंतर शेतकऱ्याला योग्य पद्धतीनं ज्ञान पुरवावं लागतं, माहिती द्यावी लागते. जो विक्रेता अशा पद्धतीनं माहिती देईल त्याच्या दुकानाचा खप नक्कीच वाढतो, त्याच्या दुकानातील विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. याचंही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विकलेल्या बियाण्याविषयी काही तक्रार असेल त्या तक्रारीत त्याने लक्ष घातलं पाहिजे. त्याचं योग्य पद्धतीनं विश्लेषण करून शेतकऱ्यांना पुढील बाबीसाठी तांत्रिक मार्गदर्शन त्यांनी केलं पाहिजे. बियाण्याच्या अंतिम किमतीवर परिणाम करणारे जे घटक आहेत त्यामध्ये निविष्ट मूल्य आहेत, पुरवठा आणि मागणी आहे आणि अन्नधान्याची किंमत आहे आणि इतर काळानुरूप स्थिती, या सर्व घटकांचा वापर होतो. आत्ताच आपण त्याविषयीची माहिती घेतली असल्यामुळं ते पुन्हा मी त्याची उजळणी या ठिकाणी परत करणार नाही. चांगले उपाय योजून बियाण्याची किंमत आपल्याला कमीत कमी ठेवते. विविध उपाययोजना आपण आत्ताच पाहिलेल्या आहेत, त्याचा वापर करून आपल्याला बियाण्याची किंमत कमीत कमी ठेवता येते. शक्यतो बीज उत्पादनाचा खर्च जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करून
आपल्याला बियाण्याची किंमत इतकी वाजवी ठेवावी लागते की त्याकडे जास्तीत जास्त शेतकरी आकृष्ट होऊ शकतील. तर अशा पद्धतीनं हा जो पाठ आहे बियाणे विपणन हा आपण या ठिकाणी संपवलेला आहे. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण वकार व्यवस्थापनाकडे वळणार आहोत. वकार व्यवस्थापनाची उजळणी आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी माझं एक आव्हान आहे तुम्हाला की 1 तारखेपासून जी परीक्षा विद्यालयात सराव परीक्षा ठेवलेली आहे ती सराव परीक्षा प्रत्येक विषयाची परीक्षा आपण द्यायची आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे विविध गोष्टींचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. आता नेहमीप्रमाणे प्रत्येक व्याख्यानानंतर आपण परीक्षा ठेवत असतो त्याप्रमाणे आजच्या व्याख्यानानंतरही मी 5 गुणाची ऑनलाईन परीक्षा ठेवणार आहे आणि या ऑनलाईन परीक्षेसाठी जो कोड क्रमांक आहे प्रत्येक व्याख्यानासाठी आपण कोड क्रमांक देत असतो, पण मी जाणीवपूर्वक आता कोड क्रमांक एकच ठेवतोय 50 की जेणेकरून त्याची तुम्हाला सवय होईल आणि मी जरी जाहीर नाही केला तरी प्रत्येक व्याख्यान झाल्यानंतर तुम्ही बिंदासपणे तोच क्रमांक टाकून तुम्हाला ती परीक्षा देण्याची सवय लागावी हाच त्यामागचा हेतू आहे. तर आजच्या परीक्षेसाठीचाच कोडसुद्धा 50 आहे, तो वापरावा. परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला जे गुण मिळाले ते सबमिट करायचे. तुम्ही ती प्रश्नपत्रिका सबमिट करायची असते किंवा मराठीत सांगायचं झालं तर जतन करायचे असते, जेणेकरून त्याच्या मार्काचं रेकॉर्ड आम्हाला आमच्याकडं होत असतं. ॲपवरती SPM ॲपवरती होत असतं. मागेही तुम्हाला सूचना दिल्यात SPM ॲपवर कुणी कुणी व्याख्यानं पाहिली याची नोंद होते, कुणी कुणी परीक्षा दिली याची नोंद होत असते. याचा वापर आम्हाला अंतर्गत मूल्यमापनासाठी निश्चितपणे करता येईल. 23 तारखेपासून जी HSC बोर्डाची परीक्षा होते तत्पूर्वी 1 तारखेपासून जी सराव परीक्षा होते या दोन्ही परीक्षेला माझ्या वतीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपले HSC बोर्डाची लेखी परीक्षा झाल्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षेचं जे नियोजन आहे ते त्यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात HSC बोर्डाकडून येणाऱ्या सूचनांमार्फत केले जाईल. त्या पद्धतीनं तुम्ही परीक्षेची तयारी ठेवावी. तुम्हाला या महिनाअखेरपर्यंत तुमची सर्व जर्नल्स अर्थात प्रात्यक्षिक वह्या आम्हाला आणून द्यायचे आहेत, तपासून घ्यायचे आहेत. नो ड्यू सर्टिफिकेट तुम्ही या परीक्षेच्या कालावधीमध्ये पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर आपला सराव परीक्षेचा शेवटचा जो पेपर झाला त्यावेळी तुम्ही आपापल्या वर्ग शिक्षकाकडून रिसीट तोपर्यंत आली तर ते घ्यायचे आहेत किंवा त्या परीक्षेच्या वेळी वर्ग शिक्षकांची भेट घ्यावी. तोपर्यंत रिसीट आली नसेल तर नंतर केव्हा येतील याच्या सूचना तुम्हाला ते वर्ग शिक्षक देतील आणि त्यावेळी शक्य झालं नाही तर मग आपण आपलं जे व्हॉट्सअप ग्रुप केलेले त्या ग्रुपवरती तुम्हाला सूचना दिली जाईल. त्यावेळी येऊन तुम्ही रिसीट घ्यायची आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या HSC बोर्डाच्या ज्या परीक्षा आहेत त्या त्या कनिष्ठ माध्यमिक घेण्याचं नियोजन आहे. यामध्ये आणखी 23 तारखेपर्यंत काही बदल होऊ शकतो. त्या बदलानुसार आम्ही ते परीक्षेचं नियोजन करू. आपण सर्वांनी चांगला अभ्यास करावा आणि चांगल्या पद्धतीनं परीक्षा देऊन उत्तम गुण प्राप्त करावेत यासाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्ते.